मुख्यमंत्री महोदयांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवड केली याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपलं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच स्वागत आहे। पण आपण येताना कांद्यावरची निर्यात बंदी उठली आहे, बिबट प्रवण क्षेत्रामध्ये 3 फेज लाईट दिलेली आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 5 रुपये अनुदान आहे। अशा पद्धतीचा निर्णय घेऊन आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये या आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे, आक्रोश मोर्चाला गर्दीच होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मी त्याच्यावरच हे उत्तर दिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी इतक्या घाईनं शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणं हेच शेतकरी आक्रोश मोर्चाचा जो आक्रोश आहे तो जिथे पोचायचा होता तिथे व्यवस्थित पोचलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतात, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कांद्याच्या निर्यात बंदीवर ठोस भूमिका घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये यावं अशी माझी भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांनी दौरा चालू केला, आता अजित पवार सुद्धा राज्याचा दौरा करणार आहे। हे सगळ्यांना या ज्या गोष्टी आहेत प्रत्येकाचा राजकीय पक्ष आहे आणि त्या पद्धतीने वेगवेगळे दौरे हे करतात, पण महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी हे दौरे करताना हे नेमके दौरे केवळ राजकीय आहेत की जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत, हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे। आणि त्यामुळे राजकीय दौरा कोणीही जरी केला तरी आमची मागणी एवढीच आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले घेऊन आपण जर हा दौरा केला तर मला वाटतं जास्त महत्त्वाची भूमिका विरोधकांच्या भूमिकेतून आम्ही हा आक्रोश योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवला हेच याचं द्योतक आहे। शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात आला, शिरूर लोकसभा मतदारसंघात आला। खरं तर पुढच्या काळामध्ये अजून बाकीचे 46 जे मतदारसंघ राहिले त्याच्यामध्ये देखील राज्यव्यापी असा दौरा करण्याचं काही प्रयोजन आहे? नक्कीच या पद्धतीने जो शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, जनसामान्यांच्या ज्या समस्या आहेत, या समस्या जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारला जाग करण्यासाठी नक्कीच या पद्धतीने यापुढे सुद्धा आयोजन करावं लागेल। पंतप्रधान म्हणतात की देशाला आघाडी सरकारची गरज आहे। गरज नाही त्यांचं म्हणणं असं आहे की एकीकडे भाजप सक्षम आहे आणि आता आघाडीची गरज नाही देशाला, असं माननीय पंतप्रधान जर म्हणत असतील तर महायुतीचं नेमकं काय होणार या महायुतीतल्या घटक पक्षांना पंतप्रधानांचं हे स्टेटमेंट नक्कीच चिंता करायला लावणार आहे। अयोध्येचं राम मंदिराचं उद्घाटन होते 22 तारखेला, तर त्याचं निमंत्रण आलेलं आहे, न्यासाकडून शरद पवार असतील, तुम्हाला वैयक्तिक पद्धतीने निमंत्रण आले का, तुम्ही जाणार आहात? अजून मला निमंत्रण नाही, पण रामलल्लाच्या दर्शनासाठी निमंत्रणाची मला गरज आहे असं मला वाटत नाही। जर माझ्या हृदयात राम आहे आणि त्या भावना जर मनात असतील तर देवाला केलेला नमस्कार हा जास्त महत्त्वाचा आहे। एक फार सोपं उदाहरण आहे, आपण जेव्हा संत शिरोमणी सावतामाळी महाराजांचं बघतो तर अरण हे गाव पंढरपूरपासून फार जवळ आहे, पण संत शिरोमणी सावतामाळी महाराज कधी पंढरीला दर्शनासाठी गेले नाही, पण त्या भक्तीने पांडुरंग त्यांच्या दर्शनासाठी आला। जेव्हा वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे की कोणतेही कर्मकांड टाळून आपल्या कामातून हा पांडुरंग पाहणं, आपल्या कामातून हा देव पाहणं, आणि त्याच पद्धतीने मला वाटतं की हे जर काम आपण प्रामाणिकपणे केलं तर भगवंताची कृपा ही कायम असेल। मंदिराचा उद्घाटन सोहळा राज्यातल्या प्रत्येक गावागावात दाखवण्याचं राज्य सरकारनं ठरवलंय की एक पद्धतीने राजकारण केलं जाते असं तुम्हाला वाटते का? कारण प्रत्येक गावामध्ये लाईव्ह ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचवलं, प्रत्येक गावामध्ये जर हा उद्घाटन सोहळा दाखवला जात असेल तर नक्कीच त्याचं कौतुक आहे, पण हा उद्घाटन सोहळा दाखवत असताना जर याला राजकीय रंग दिला तर नक्कीच सगळ्याच रामभक्तांच्या या भावना या दुखावल्या जातील, कारण अशा पद्धतीनं कोणत्याही देवाला राजकारणात गुंफणं हे कोणत्याही भक्ताला मान्य होत नाही।